नांदेड जिल्हा ओबीसी समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन। हैदराबाद गॅझेट व GR रद्द करावा, हैदराबाद गॅझेट पाडून नोंदवलेला निषेध। यावेळी अविनाश भोसीकर, शिवकुमार देवकत्ते, विजय देवडे यांच्यासह अनेक ओबीसी समन्वय समितीचे मंडळी नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। पहा फक्त HRD न्यूज चॅनल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सत्यानाश करणारा फडणवीस सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। ओबीसी समाजाचा अन्याय करणारा फडणवीस सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। शिंदे अजित पवार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। ओबीसीच्या जीवावर सत्ता आणि ओबीसीच्या पाठीत खंजर खुपसणारा देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। भाजप सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। भाजप सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अमित शाह मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। देवेंद्र मुर्दाबाद मुर्दाबाद। ओबीसीच्या जीवावर निवडून येणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। ओबीसीच्या पाठीत खंजर खुपसणारं भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अजित पवार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। एकनाथ शिंदे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। ओबीसी एकजुटीचं येस हो, ओबीसी एकजुटीचं येस हो। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी एकजुटीचं। आम्ही या GRचा निषेध करतो। निषेध निषेध। ओबीसी 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 ओबीसी। सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। परवा मुंबईमध्ये या सरकारने काढलेला ओबीसी विरोधी GR याचा निषेध म्हणून आम्ही सकल ओबीसी समाजातर्फे आज कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की हा GR काढलेला तात्काळ रद्द करावा। एखाद्या झुंडशाहीला बिहून किंवा एखाद्या मापला बिहून या सरकार असं GR काढत असेल, एखाद्याच्या ताटातलं आरक्षण काढून घेत असेल, हे कंप्लीट बाब ओबीसीला पटलेली नाही। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ओबीसी मोठ्या प्रमाणात संघर्ष करेल। मुंबईला मोर्चा करण्याच्या तयारीमध्ये बैठका आमच्या चालू आहे आणि ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीचंच आहे। ओबीसीच्या ताटातलं मराठ्यांनी कधी काढून घेऊ नये, त्यांना वेगळी आरक्षण द्यावं। आम्ही कित्येक दिवसांपासून आम्ही सुद्धा मागणी करत आहोत सरकारकडे की त्यांना वेगळं ताट द्या, आमच्या ताटातलं तुम्ही काढून घेऊ नका। यासाठी आमची सातत्यानं मागणी आहे। या GR मधून जर असं काही घडलं तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। जिल्हाधिकारी यांना आपण सकल ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन दिलं, काय मागणी होती नेमकी, पुढचं पाऊल काय राहील? सर, आमचं प्रथमतः स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी विजय देवडे आणि सकल ओबीसी समाजाच्या दोन्ही संघटनेच्या वतीनं जो कालचा 2 सप्टेंबरचा जो GR काढला तो आमच्या ओबीसीसाठी काळा दिवस म्हणून आम्ही आज काळा दिवस म्हणून हे केलेला आहे। आज सरकारने आम्हाला झोपेत ठेवून त्यांना गॅझेटच्या आधारावर 58 लाख लोकांना पहिले सर्टिफिकेट दिले, ते सुद्धा इश्यू केले आणि ओबीसीच्या जीवावर हे सरकार सगळं ओबीसीच्या जीवावर निवडून आलेलं आहे। पण या आमच्या ओबीसीला त्यांनी बराचसा धोका दिला। पण पुढे सुद्धा आम्ही आज सांगू इच्छितो की इथून आमचं आंदोलन तीव्र होणार आहे। आता आमचे सर्व नेते बसून ठरवतील आणि या सोमवारच्या पुढून आम्ही आंदोलन पूर्ण मंत्रालयापर्यंत। आज ओबीसीचा समाज 60 ते 65% ओबीसी समाज असून सुद्धा त्यांनी या सरकारने आमच्यावर अन्याय केलेला आहे। हा अन्याय आम्ही कुठलाही सहन करणार नाही। या बाबतीत मी या स्वाभिमानी संघटनेच्या आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय करणार? आमच्या जर मागण्या जर पूर्ण होत नसतील तर आम्ही मुंबईला जाऊ, रस्त्यावर उतरू। जसं आम्हाला शांततेत ज्या पद्धतीनं आम्हाला करता येईल, मुंबईत आम्ही बसून तिथं आरक्षण रद्द केलं, 2 सप्टेंबरचा GR रद्द केल्याशिवाय आम्ही तिथून सुद्धा उठणार नाही।
आज जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन आम्ही देणार आहोत। निवेदन या प्रकारचं आहे की आम्ही हे GR फाडून त्या GRची होळी केलेली आहे नांदेड जिल्ह्याच्या ओबीसी समाजामार्फत। आणि हैदराबाद गॅजेटचा जो विषय आहे, हैदराबादचं जेव्हा मुसलमानी निजामी सरकार इथं होतं आणि त्या सरकारमध्ये मराठा समाज हा वंचित होता, त्यामुळं त्यावेळेसचं हैदराबाद गॅजेट ग्राह्य धरून आजच्या परिस्थितीमध्ये मागास म्हणून संबोधल्या जाऊ नये अशी आमची सरकारला विनंती आहे। आणि ते मागास ठरू शकत नाहीत, कारण त्यावेळेस मुसलमानी संस्थानामध्ये मराठा समाज वंचित होता, पण आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये मराठा समाज वंचित नाही। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा खूप मोठा ओबीसी समाजावर अन्याय होईल। आणि जेव्हा ओबीसी समाजावर आता अन्याय झालेलाच आहे, त्यामुळे जेव्हा भाजपचे मंत्री, आमदार, खासदार जेव्हा नांदेड जिल्ह्यात येतील, नांदेड जिल्ह्याच्या वतीनं त्यांना आम्ही फिरू देणार नाही आणि त्यांना जेवढा होईल तेवढा आम्ही त्यांचा निषेध करणार, एवढंच आम्ही सांगू शकतो। जय ओबीसी। GRची होळी केलेली आहे आणि नांदेड जिल्हाधिकारी निवेदन दिलेलं आहे, काय विषय होता यामध्ये? खरं तर आमचं मुख्य टार्गेट GR नाही आहे। GR जो काय आहे ते रद्द होईल, जळेल, काय होईल माहीत नाही, पण जे असली उद्दिष्ट जरांगे पाटील यांचं होतं, 58 लाख सर्टिफिकेट त्यांनी रेग्युलराइज करून घेतलेले आहेत। 58 लाख सर्टिफिकेट त्यांनी व्हॅलिडिटी करून घेतलेले आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये आणि ज्याला कोणाला सर्टिफिकेट मिळणार आहे, व्हॅलिडिटी मिळणार आहे, त्याची संमती घेऊन दुसऱ्याला मिळणार आहे। म्हणजे सरसकट आरक्षण मिळालेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला मूर्ख बनवण्याचं काम करू नये। ते GRच्या नावाखाली जे GR तर आम्ही जाळतो, GR तर आम्ही फाडलेलाच आहे, GR तर मान्यच नाही आम्हाला, पण GRच्या आडमध्ये जे 58 लाख सर्टिफिकेट दिलेले आहेत ते सगळ्यात मोठं डेंजरस गोष्ट आहे। आणि उद्या कोर्टामध्ये GR रद्द जरी झाला तरी आम्हाला पुन्हा ओबीसीला मूर्ख बनवणार। बघा रे, GR रद्द झाला, ऍक्च्युअल त्यांनी 58 लाख सर्टिफिकेट त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे मराठा समाजाला सरसकट ओबीसीत घेतलेला आहे। माझं या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांवर जास्त टीका आहे, कारण भाजप पूर्णपणे ओबीसीचं मतदान, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं म्हणून निवडणुकीमध्ये त्यांनी आमचं मतदान घेतलं आणि ओबीसीच्या जीवावर सरकार आणलं। पण आज नुसता ओबीसीला धक्का दिला नाही, तो ओबीसीचा त्या ठिकाणी संपूर्ण सामूहिकपणे अत्याचार केला आहे। ओबीसीला पूर्णपणे पायदळी तोडून टाकले, धक्क्याचं तर पाय विषय राहिलं नाही। त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे आणि अजित पवाराबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, ते तर त्यांचेच आहेत, त्यांनी आम्हाला आमची बाजू कधीच घेतली नाही। पण याच्यातला मुख्य आरोपी आम्हाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहे, की ज्यांनी आमच्या ओबीसीच्या पाठीमध्ये खंजर खूप असलेला आहे। आणि आपल्या माध्यमातून मला दुसरी गोष्ट बोलायची आहे, जे आमचे ओबीसीचे नेते सरकारमध्ये आहेत, मग सन्माननीय छगन भुजबळ साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, ही सगळ्या मंडळींनी राजीनामा दिले पाहिजे, सरकारच्या बाहेर पडलं पाहिजे। जर तुम्ही आमची कळवळ असेल तुम्हाला आता, तर तुम्ही ड्रामा करू नका राजे, आम्ही नाराज आहात, फिराज आहात, काही आम्हाला तुमचं घेणं देणं नाही। जयकुमार गोरे सारखा बदमाश मंत्री त्या ठिकाणी त्या उपसमितीमध्ये जाऊन त्यांच्या स्टेजवर नाचतो। अनेक आमचे ओबीसी म्हणणारे जे काही आमदार आहेत सगळे मुख गिळून गप्प बसलेत। म्हणून सरकारमधल्या जे काही ओबीसीचे आमदार असतील, मंत्री असतील, यांनी ताबडतोब सरकारचा राजीनामा देऊन जर बाहेर पडत असाल तर तुम्ही ओबीसी बोलायला तुम्हाला अधिकार आहे। अन्यथा तुम्हाला आम्ही आता टार्गेट मराठा समाजातल्या नेत्यांना किंवा कुणालाही करणार नाही। ते बिचारे त्यांनी लढले, त्यांनी त्यांचा संघर्ष विषय घेतला, पण आमचे मुख गिळून गप्प असलेले ओबीसीच्या नेत्यांच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये आमचा एल्गार असणार। नांदेड जिल्ह्यामध्ये कोणताही सरकारमध्ये सामील असलेला ओबीसी नेता आला तर आम्ही त्याला काळं फासण्यासाठी ओबीसी समिती त्याच्या पुढे जाणार आहे। हे आम्ही या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आम्ही या GRची पण फाळलेला आहे। त्याचबरोबर 58 लाख सर्टिफिकेट देणाऱ्या देवेंद्र फडणवीसची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चौकात देवेंद्र फडणवीसचे पुतळे आम्ही जाळणार आहोत, ही आमचा त्या ठिकाणी संकल्प आहे।